कल्पना करा, तुम्ही ज्याला भारताचा सर्वात मोठा देशभक्त समजत होता तोच जर अनेक वर्षापासून देश विकणारा सर्वात मोठा गद्दार निघाला तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नुकतीच प्रदर्शित झालेली थ्रिलर मूवी जिचं नाव आहे अल्फा. कथेची सुरुवात होते 27 जुलै 1999 पासून, जिथे नुकतंच कारगिलचे युद्ध संपलेलं असतं. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या 1000 पेक्षा जास्त सैनिकांना मारले होते, पण आपलेही काही जवान शहीद होतात. तिथे सैन्याचे मोठे अधिकारी विक्रांत कौल आपल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहताना दिसतात. तितक्या तिथे लेफ्टनंट फतेह सिंह लखावतची एंट्री होते. तो विक्रांतला म्हणतो, मी आपल्या सैनिकांना असं शहीद होताना पाहू शकत नाही. मी एक गुप्त प्रोग्राम बनवला आहे ज्यामुळे आपला प्रत्येक सोल्जर महाशक्तिशाली बनेल. या मिशनचं नाव असतं अल्फा. कथा 3 वर्ष पुढे सरकते. संरक्षण मंत्रालयाच्या ऑफिसर्स समोर फतेह सिंह अल्फा सिरम बद्दल बोलतो. तो सांगतो की हे सिरम अंगात इंजेक्ट करताच सैनिकाची विचार करण्याची शक्ती आणि हिलिंग पॉवर कित्येक पटीने वाढते. जर गोळी शरीराला स्पर्श करून निघून गेली तर अल्फा सिरम काही वेळातच ती जखम पूर्णपणे बरी करेल. मंत्रालयाचे अधिकारी विचारतात, DRDO ची परवानगी घेतली का? पण फतेह सिंह सांगतो की हे गुप्त मिशन असून त्याचे गुरुजी विक्रांत कौल यांचा याला पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यामुळे अधिकारी त्या फाईलवर साइन करतात. काही महिन्यांनी विक्रांत कौल यांची पत्नी जानकी प्रेग्नंट राहते, पण तिचे हृदय खूप कमकुवत असल्यामुळे डॉक्टर्स स्पष्ट सांगतात की जर मुलाला जन्म दिला तर जानकीच्या जीवाला मोठा धोका निर्माण होईल. विक्रांत कोणताही धोका पत्करायला तयार नसतो, पण जानकीला मुलाला जन्म द्यायचा असतो. आपल्या मुलीला, आपल्या पत्नीला आणि होणाऱ्या बाळाला वाचवण्यासाठी हातबल झालेला विक्रांत कौल एक धाडसी पाऊल उचलतो. तो गुपचूप लॅब मध्ये जातो आणि तिथून ते शक्तिशाली अल्फा सिरम चोरून जानकीला देतो. सिरम मिळताच जानकीची तब्येत सुधारते आणि बाळही सुरक्षित राहतं. पण मित्रांनो, खरी भयानक बातमी तर आता समोर येणार होती. लॅब मधून बातमी येते की ज्या सैनिकांना हे अल्फा सिरम दिलं गेलं आहे त्यांच्यावर भयंकर साइड इफेक्ट झाले आहेत. कोणाला ब्रेन हॅमरेज, कोणाला स्ट्रोक, तर कोणी कोमात गेलं आणि अल्फा सिरम पूर्णपणे फेल ठरलं होतं. विक्रांत भीतीने हादरतो, कारण आजच जानकीची डिलिव्हरी होणार असते. तो हॉस्पिटलमध्ये धावतो, पण डॉक्टर्स सांगतात की आम्ही जानकीला वाचवू शकलो नाही, पण तुमची मुलगी सुरक्षित आहे. तितक्यात तिथे फतेह सिंह लखावत लष्करासह येतो. त्याला समजतं की विक्रांतने सिरम चोरून जानकीला दिला होता. तो म्हणतो, या बाळाच्या रक्तात अल्फा सिरम धावतोय, त्यामुळे या मुलीवर आता तुमचा कोणताही अधिकार नाही. ही देशाची संपत्ती आहे. विक्रांत आपल्या मुलीला सोडू इच्छित नसतो, पण फतेह सिंह त्याला खोटं सांगतो की त्या सिरमच्या साइड इफेक्ट मुळे तुमची मुलगी मरण पावली आहे आणि तो एका मृत मुलीच्या मृतदेहाशी तिची अदलाबदल करून खऱ्या मुलीला गुपचूप स्वतःसोबत घेऊन पळून जातो. अल्फा सिरम फेल झाल्यामुळे फतेह सिंह लखावतचे प्रमोशन थांबवले जाते आणि त्याला चेरापुंजीच्या स्पेशल फोर्स मध्ये टाकून कोणत्याही युद्धात भाग घेण्यास बंदी घातली जाते. पण त्याचे डोके फक्त अल्फा प्रोग्राम पुन्हा सुरू करण्यातच गुंतलेले असते. तो काही अज्ञात लोकांकडून पैसे आणि मॅन पॉवर मिळवतो. डॉक्टर बर्गिस या शास्त्रज्ञाला सोबत घेऊन राजस्थानच्या वाळवंटातील एका गुप्त लॅब मध्ये पोहोचतो. तिथे एका खोलीत त्याने एका लहान मुलीला बंद करून ठेवलेले असते. ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून विक्रांत कौलची तीच जिवंत मुलगी असते, जिचे नाव लखावतने ठेवलेले असते सीता. लखावतला माहित असतं की सीताच्या रक्ताचा वापर करून अल्फा सिरमचे नवीन आणि सुरक्षित आवृत्ती म्हणजे न्यू व्हर्जन बनवता येईल. डॉक्टर बर्गिस दर आठवड्याला सीताच्या रक्ताची चाचणी करू लागतात. सीता हळूहळू मोठी होऊ लागते. लखावत तिला लहानपणापासूनच बाहेरील जगापासून लांब ठेवून अत्यंत कडक मिलिटरी ट्रेनिंग देत असतो. ती सामान्य मुलीसारखी नसून अत्यंत हुशार, निर्दयी, स्किलफुल फायटर बनते, जिच्या मनात कोणत्याही पात्राबद्दल काहीच भावना, इमोशन उरलेले नसतात. कथा आता थेट 2026 मध्ये म्हणजेच वर्तमान काळात येते. विक्रांत कौल यांनी लष्करातून राजीनामा दिला असून ते रॉचे मुख्य चीफ बनलेले असतात. त्यांच्या समोर एक केस येते की वेगवेगळ्या मंत्रालयाच्या 6 मोठ्या अधिकाऱ्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. विक्रांत जेव्हा पॅटर्न तपासतात तेव्हा त्यांना समजतं की हे त्या 6 अधिकाऱ्यांचे मर्डर आहेत ज्यांनी 3 वर्षापूर्वी अल्फा सिरमच्या फाईलवर साइन केले होते. ते तातडीने चेरापुंजीला जाऊन फतेह सिंह लखावतला जाब विचारतात. लखावत धक्कादायक खुलासा करतो की हे मर्डर दुसरी तिसरी कोणी नसून तर तुमचीच मुलगी सीता करत आहे. मी तिला तयार केलं, पण ती आता
बागी बनली असून तिच्या हिट लिस्टवर आता आपण दोघेही आहोत. दुसरीकडे सीता थेट राजस्थानच्या त्याच गुप्त लॅब मध्ये पोहोचते जिथे बालपण गेले होते. तिला या अल्फा प्रोग्रामशी जोडलेला प्रत्येक माणसाचा नायनाट करायचा असतो. ती तिथे असलेल्या 50 ते 100 सोल्जर्सना कापून काढते आणि शेवटी त्या लॅब मध्ये एक प्रचंड मोठा बॉम्ब ब्लास्ट करून ती लॅब कायमची नष्ट करून टाकते. सीताचा पुढचा टार्गेट असतो तिचा स्वतःचा बाप विक्रांत कौल. ती त्यांच्यावर पाळ ठेवते. तेव्हा समजते की ते दर महिन्याला स्पेनच्या ट्रिपवर जातात. विक्रांत कौल स्पेन मध्ये एका मुलीला भेटतात जिचं नाव असतं दुर्गा. पण मित्रांनो, इथे कथेला असं वळण मिळतं जो पाहून तुमचं डोकं चक्रावून जाईल. फ्लॅशबॅक मध्ये दाखवलं गेलं आहे की जानकीने एका नाही तर चक्क जुया मुलींना जन्म दिला होता. लखावत एका मुलीला घेऊन जाईल हे डॉक्टरांनी ऐकल्यामुळे त्यांनी दुसऱ्या मुलीला लपवून ठेवले होते आणि जानकीनेही ही गोष्ट विक्रांतला दडवून ठेवली होती. जानकीच्या मृत्यूनंतर विक्रांतने त्या दुसऱ्या मुलीला म्हणजेच दुर्गाला स्पेन मध्ये तिच्या मावशीकडे सुरक्षित पाठवले होते जेणेकरून कोणालाही तिच्याबद्दल कळू नये. दुर्गा ही देखील अतिशय हुशार गोल्ड मेडलिस्ट आणि अत्यंत वेगवेगळ्या प्रकारची मार्शल आर्टची ट्रेनिंग घेतलेली एक कडक फायटर असते. विक्रांत तिला सांगतात की तुझी जुई बहीण सीता जिवंत असून ती किलर बनली आहे. आपल्याला तिला वाचवावं लागेल. सीताला माहिती मिळते की विक्रांत कौल दिल्लीहून काश्मीरच्या एका गुप्त अड्ड्यावर चाललेले आहेत. ती तिथे आधीच पोहोचते पण तिथे आधी दुर्गा पोहोचते. घरात कोणीतरी असल्याची चाहूल लागताच दुर्गा आणि सीता या दोन जुळ्या बहिणींमध्ये एकमेकांना मारण्यासाठी फाईट सुरू होते. दोघांच्याही रक्तात अल्फा सिरम असल्यामुळे दोघेही एकमेकांवर भारी पडत असतात. पण मिलिटरी ट्रेनिंग मुळे सीता थोडी पुढे असते. दुर्गा ओरडून सांगते की मी तुझी बहीण आहे, पण सीताच्या चेहऱ्यावर काहीच भावना नसतात. तितक्यात तिथे विक्रांत कौल येतात. सीतावर बंदूक ताणतात. सीता शरणागती पत्करण्याचे नाटक करते पण अचानक दोघांनाही बंदी बनवून टाकते. दुर्गा तिला सांगते की हे आपले वडील आहेत, पण सीता रागाने म्हणते माझं बालपण त्या अंधाऱ्या लॅब मध्ये गेलंय. तुम्ही तुमचे वाढदिवस केक कापून साजरे केले असतील, पण मी माझा 18वा वाढदिवसाला माझा पहिला खून केला आहे. ती रडत पुढे सांगते की मी लखावतला बाबा मानायचे, तो सांगेल त्याला मारायचे, पण एक दिवस त्याने मला डॉक्टर बर्गिस यांना मारण्यास सांगितलं कारण ते गद्दार आहेत. मी जेव्हा बर्गिस यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की लखावतने या सिरमच्या ट्रायल साठी कित्येक निष्पाप भारतीय सैनिकांना तडफडून मारलं. पुढचा नंबर माझा आहे. सत्य सांगून बर्गिस यांनी स्वतःचा जीव घेतला आणि तेव्हापासून मी या मिशनशी जोडलेल्या सर्व लोकांना मारत फिरत आहे. तुमच्याशी मला फक्त एवढंच बोलायचं होतं. तेवढ्यात तिथे फतेहसिंग लखावत आपल्या सैन्यासह हल्ला करतो. विक्रांत आपल्या दोन्ही मुलींना मागच्या रस्त्याने काढून बाहेर काढतात आणि स्वतः एकट्याने लखावतच्या सर्व गुंडांना मारून टाकतात. पण लखावत खूप चालाक असतो. तो एका बॉम्बलास्ट मध्ये विक्रांत कौल यांना बंदी बनवतो आणि सीताला बनवतो. सीता आपल्या बापाला वाचवण्यासाठी एकटीच लखावत समोर जाते. लखावत तिला हसून म्हणतो बापाच्या प्रेमापोटी तू तुझी ट्रेनिंग विसरलीस, आज तुम्ही दोघेही मरणार. सीता त्याला विचारते हे ओडिसी काय आहे आणि मग लखावत जो खुलासा करतो ते ऐकून तुमचे रक्त सहसून लागेल. तो क्रूरपणे हसत सांगतो मी नक्कीच एक सच्चा देशभक्त आहे, पण भारताचा नाही तर पाकिस्तानचा. मी ISI एक गुपित एजंट असून भारताची ओळख चोरून सैन्यात भरती झालो होतो. यालाच आमचा ओडिसी प्रोग्राम म्हणतात. 1999च्या कारगिल युद्धात मीच भारताची माहिती लीक करून अनेक भारतीय सैनिकांना मारलं होतं. आता मला फक्त तुझी बहीण दुर्गा हवी आहे, जिचा चेहरा आमच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. लखावत विक्रांतच्या अंगावर बॉम्ब फिट्ट करतो आणि सीताच्या पायाखाली डायनामाइट ठेवतो. तिथून निघून जातो. पण सीता आपल्या अफाट बुद्धीच्या जोरावर बापाला वाचवते आणि तिथून एका मोठ्या बॉम्बलाटसह बाहेर पडते. लखावतला वाटतं की ते दोघं मरण पावले म्हणून तो दुर्गावर प्रयोग करण्यासाठी आपल्या मुख्य अड्ड्यावर निघून जातो. चेरापुंजीच्या भारतीय सैनिकांना समजतं की लखावतच्या सोबत असलेले सैनिक भारतीय आर्मीचे नाहीत, पण लखावत त्यांनाच बंदी बनवतो आणि तिथे अचानक विक्रांत कौल आणि सीता हेलिकॉप्टरने थ्रिलर एंट्री घेतात. दोघेही जखमी असूनही सीता लखावतच्या सैनिकांवर वाघिणीसारखी तुटून पडते. दुसरीकडे दुर्गा देखील स्वतःची सुटका करून आणि बंदी बनवलेल्या भारतीय सोल्जर्सना मुक्त करून लखावतच्या सैन्याला धूळ चारते. शेवटी मैदानात उतरतात फक्त सीता आणि फतेहसिंग लखावत. लखावतनेच सीताला ट्रेनिंग दिल्यामुळे त्याला तिच्या प्रत्येक मूव बद्दल माहित असतं. तो तिच्यावर भारी पडत असतो. तो म्हणतो तू माझ्यापेक्षा ताकदवान नाहीस. तेव्हाच सीता रक्तात माखलेल्या चेहऱ्याने अत्यंत स्वाभाविकपणाने उत्तर देते लखावत तू मला ट्रेनिंग दिलीस हे खरं आहे. जर तू भारतीय सैनिक असलास तर कदाचित मी आज तुझ्याकडून हरले असते, पण आता जेव्हा मला समजलं की तू एक पाकिस्तानी एजंट आहेस तेव्हा मी तुझ्याकडून हारण्याचा प्रश्नच येत नाही. असं म्हणून ती पूर्ण ताकदीने
फतेह सिंह लखावतची मान उडवते आणि त्याचा खेळ कायमचा खल्लास करून टाकते. चित्रपटाच्या शेवटी विक्रांत कौल आपल्या दोन्ही मुलींना जवळ घेतात आणि अभिमानाने सांगतात, मुलींनो, हे वैयक्तिक मिशन जरी संपलं असेल तरी देशासाठी तुमचं कर्तव्य आता सुरू झालंय. आता तुम्ही आपल्या रॉच्या त्या स्पेशल टीमचा भाग आहात, जिथे टायगर, पठाण, कबीर आहेत. जेव्हा जेव्हा या देशावर संकट येईल तेव्हा तुम्हाला वाघिणीसारखं धावून यावं लागेल. दोघी बहिणी हसत मान्य करतात आणि चित्रपट एका भव्य देशप्रेमाच्या घोषणेसह संपतो. मित्रांनो, आता या चित्रपटाच्या मूळ ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल जाणून घेऊया. चित्रपटाची पार्श्वभूमी 1999च्या कारगिल युद्धावर आधारित आहे, जे भारत आणि पाकिस्तान दरम्यान जम्मू काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यात लढले गेले होते. या युद्धात भारतीय सैन्याने दाखवलेले शौर्य आणि पराक्रम ऐतिहासिक आहे. चित्रपटात दाखवलेले ओडिसी प्रोग्राम हा आंतरराष्ट्रीय गुप्तहेर यंत्रणांच्या त्या काळ्या वास्तवावर भाष्य करतो, जिथे स्लीपर सेल्स म्हणजेच बनावट ओळख चोरून दुसऱ्या देशाच्या सैन्यात घुसखोरी केली जाते. चित्रपट याच धर्तीवर संदेश देतो की वेश बदलून देशाशी गद्दारी करणाऱ्या हैवानांचा अंत हा भारतीय जवानांच्या हातानेच निश्चित असतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आणि अल्फा चित्रपटाचे हे कडक स्पष्टीकरण तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. जुई बहीण दुर्गाची एंट्री कशी वाटली आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.